चला आज आपण बनवूया चिंचेची चटणी. चिंचेची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी चिंच घेतलेली आहे, अर्धा वाटी गूळ, भाजून घेतलेले जिरेची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा तिखट, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कढाई तापवायला ठेवलेली होती, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर त्याच्यात चिंच टाकायची. त्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे भिजेपर्यंत. त्याला गरम पाण्यामध्ये झटपट बनते, म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये भिजत नाही घालता येत. याने गरम पाणी बनवून टाकला ना तर टाइम लागतो, याने लवकर बनते. आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि त्याला शिजवू द्यायचं. अधून मधून अशी चालवत राहायचं. आता हे शिजवून झालेलं आहे. आपण याला मिक्सर मध्ये काढूया. वाटून घेतलेला आहे मिक्सर मधून, आणि आता एक चाळणीने, पिठाच्या गाळणीने गाळून घेते. हे बघा झालेलं आहे. कढाई तापलेली आहे, त्याच्यात एकदम थोडं, जास्त पण नाही, थोडस हिंग तापण्यासाठी टाकायचं आहे तेल. थोडस चिमूटभर हिंग, त्याच्यात हे चिंचेचं पाणी बनवलेलं ते टाकायचं. त्याच्यानंतर गूळ टाकायचं. थोडासा गोड विरघळू द्यायचा. त्याच्यात टाकायची आपण हे जिरे पावडर, तिखट आणि काळं मीठ. आणि मीठ आपलं साधं. तिला असे हलवून घे. 1 मिनिट होऊ द्यायचं, नंतर चेक करायची. ही बघा बनवून झालेली आहे. थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होईल. ही चटणी आपण पाणीपुरी, शेवपुरी आणि भाकरवडीसाठी पण वापरू शकतो.